चला पॉवर प्ले सुरू आहेत. आमचे दोन्ही ऑफिशियल पंच रेडी आहेत. मॅच मध्ये सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिला बॉल हार्दिक. पहिला बॉल समोर डाऊन द ग्राउंड. वा 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 वा. पहिल्याच बॉलवर बॉल गेला सीमारेषा पार. षटकार 6 धावा. सीमारेषा पार षटकार. टाकवटीचे प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक कुठल्या पण बॉलरला सर्वेश मात्रे यांच्याकडून असणार आहे. पुढचा बॉल रेडी आहेत. ओ या बॉली खूप चांगला बॉल. खूप चांगला बॉल. आतमध्ये येणारा बॉल. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. आज सामवेदी समाज फार पुढे चाललेला आहे. क्रिकेटमध्ये ऐक्य बघायला मिळते. त्याचबरोबर हार्दिकची धुवाधार बॅटिंग चालू आहे. मिसफिल्ड. पहा एकाला दोनामध्ये लगेच क्विक कन्व्हर्ट केलं. धावा सुद्धा आपण बघणार आहोत. धावा फलकावर 8 चेंडूचा खेळ झाला मैदानाच्या आतमध्ये 3. हार्दिक समोर. हार्दिक बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाहूया आतापर्यंतची कहाणी. दोन्ही हार्दिकचे हार्दिक अभिनंदन. फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफचे खेळाडू जातील तोपर्यंत किती 2. यस 2 धावा कंप्लीट. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक कौशल नाईक यांच्याकडून हार्दिकला असणार आहे. त्यानंतर प्रत्येक विकेटसाठी सर्वेश मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. ही पारितोषिक लावल्यात. ही कहाणी आहे. ही ताकद आहे सामवेदी ब्राह्मण प्रीमियर लीगची. आणि पाहूया आतापर्यंत काय घडणार आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळामध्ये आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. हार्दिक 1 सेकंड रेडी आहेत. पुढचा बॉल. ओ या बॉल या कुटुंबाचा बॉल वेगवान. पाठीमागे भरपूर उशीर झाला. पाठीमागे येता उशीर झाला. कदाचित आले असते तर जेल घेण्याची संधी मिळाली असती. त्या प्रकारचं काही घडलं नाहीये. सिंगलला कंप्लीट केलंय. दोन गोष्टी होत्या. पहिली गोष्टी कॅच. दुसरी गोष्ट रनआउटची. ती सुद्धा संधी तुम्ही गमावून बसले. त्या कारणानं सिंगलला कंप्लीट केलंय. आज समाजात बऱ्याच गोष्टी घडत आहेत. एक बाजूला भुईगाव या गावात बालगोपाळांचं झालेलं प्रशिक्षण शिबिर. दुसऱ्या बाजूला चालू आहे संजीवनी व्याख्यानमाला. आणि ह्या सगळ्याच स्फूर्ती एक असा दुवा जोडला गेलाय तो म्हणजे क्रिकेट. आणि आजचा हा शेवटचा फायनलचा समारंभ. खूप चांगली सुरुवात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13-0 या आतापर्यंत सुरुवात आहे. या ऐकूया डीजेला आणि लगेच बोलूया. मॅडम यामधून 2 गोष्टी आहेत. तुम्ही सुद्धा खूप चांगला उल्लेख केला. 2 गोष्टी काय तुम्हाला सांगू इच्छितो. सामवेदीने आतापर्यंत जे काही समाज येण्याचं एकत्र काम केलंय ते अतिशय वाखाणण्याजोग आहे. दुसरी गोष्ट जितकं देता येईल तितकं देण्याचं काम केलंय. बक्षीस पारितोषिक म्हणू द्या, अजून काही म्हणू द्या, भरपूर गोष्टी देण्याचं काम केलं. तुम्ही सुद्धा खूप चांगला उल्लेख केला. नक्कीच सर. समाजामध्ये बांधिलकी वाढावी आणि वाढत आहे. त्या दिसत आहे. त्यामुळे एक महिला प्रतिनिधी म्हणून मी त्यांना नक्कीच माझ्या लेखणीतून शुभेच्छा दिल्या आहेत. पण मला स्वतःला ह्या खेळाची पॅशन असल्यामुळे आवरता आलं नाही. आणि आज ह्या पुरुषांच्या लवाजम्यामध्ये सुद्धा मी डेअरिंग केली की इथे यावं आणि माझे जे मनोगत आहे ते व्यक्त करावं. थँक्यू. डेफिनेटली खरोखरच खूप चांगला उल्लेख. नवीन गोलंदाज. दुसरा षटक मार्गस्थ आहे. ओमकारच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. ओ या बॉली खूप चांगला बॉल. हो थोडी दुखापत झाली असेल तर कोणी व्हॉलंटियर्स एकाने जा. फक्त व्हॉलंटियर्स जाऊन जरा बघा दुखापत झाली असेल तर. दुसरा षटक मार्गस्थ आहे. आणि दुसऱ्या षटकाची आतापर्यंत तुम्हाला कहाणी सांगू इच्छितो. ओमकार आल्यात.
ओमकारच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल सर्वेश म्हात्रे यांच्याकडून. हार्दिकची मॅच पाहण्यासाठी त्यांची मिसेस आल्यात सुरभी, त्यांचे हार्दिक स्वागत. SBPL च्या वतीनं हार्दिक स्वागत. सर्वेश मात्रेकडून कुठल्या पण बॉलरला प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं पारितोषिक. चला मॅच कडे बोलूया. पुढचा बॉल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. लॉंग ऑफ दोघांच्या मध्ये एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी कंप्लीट. पहा दोन्ही संघांचा इतिहास फार मोठा आहे. दोन्ही संघांनी आज जो काही खेळ केला तो सर्वांच्या मनाला भावणार आहे. आता शेवट कुठे होणार? दुसऱ्या पर्वाचा नवा चॅम्पियन आपल्या भेटीला लवकरच येणार आहे. त्या अगोदर पहिल्यांदाचा खेळ आपण पाहणार आहोत. नक्कीच सर, आज भरपूर मॅच जेव्हा चालू झाली दुपारनंतर आपण बघितलं असेल प्रत्यक्षदर्शी अथवा यूट्यूबच्या माध्यमाने की बरेच झेल टिपले गेले, बरेच झेल सोडले गेले आणि हेच दाखवते की सेमीफायनल आणि फायनलमध्ये इतका प्रेशर कसं काय असतो. ओ यापली फटका बसलाय. यष्टांच्या मागून खेळाडू आल्यात, बरोबर झेल टिपलाय. स्वतःला जज करून खूप चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. दुसरा धक्का. चिनार गॉन. टांकुडजे द सामवेद या संघाच्या अडचणी वाढल्यात. तसं कारण आहे पहिल्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात. धावा धावपल करत 16 धावा धावपल करतात. 3 चेंडूचा खेळ. ओके 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 वेट समजलं सॉरी. चला रेडी आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. यश आल्यात. पाहूया आता काय घडतंय. ओमकार यांनी विकेट आणले. पुढचा बॉल ऑन साइडला. पहिलाच बॉल आल्या इतक्या लांब मारलाय की जा आणि बॉलला शोधून आणा. ब्रँडेड स्ट्रिक. 6 धावा. थँक्यू डीजे. यशच्या बॅटमधून आला एक पॉवरफुल षटकार. शेवटी दिसत आहेत. स्वतःला जज करता नाही आलं, त्यासाठी बॉलला जज करता नाही आलं. 2 गोष्टी होत्या आणि 2 गोष्टी काय होत्या तुम्हाला सांगू देतो. झेल सुटला, चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेला. हा दडपण वाढवणारा षटकार. आणखीन काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. शेवटचा आणि अंतिम बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि ऑन साइडला खेळत असताना सहज पद्धतीने सिंगलला कंप्लीट केले. पहिल्या 2 षटकांची कहाणी. धाबा धावपलकावरती 29 धाबा धावपलकावरती आहेत. पहा काय घडतंय आतापर्यंत पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये. दुसऱ्या बाजूने विकेट येतात, तिसऱ्या बाजूने धाबा वेगाने येतात. म्हणजे विकेट जाऊन दबाव नाहीये. ही सर्वात जमेची बाजू आहे आतापर्यंत द सामवेद या संघासाठी. 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 रन ऑन द बोर्ड. यश खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. दुसऱ्या बाजूला हार्दिक आहेत. आता या दोघांची बॅटिंग कुठपर्यंत जाणार आहे आणि किती धावा मैदानाच्या आतमध्ये येणार आहेत. प्रथम येतोय बॉलिंगसाठी. सकाळपासून फारच छान बॉलिंग त्यांनी केलेली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट यश बॅटिंग करत आहे.
ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगलचे समाधान. तिसरं षटक मार्गस्थ आहे. प्रथम आल्यात. प्रथमच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 30 धाबा, 30 रन ऑन द बोर्ड. खूप फ्लाइंग स्टार्ट आहे. पाहूया पुढचा बॉल. ओ याबली खूप चांगला बॉल, वेगवान, काय जबरदस्त बॉल, वेगवान चेंडू. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. एक डॉट साठी फार मोठा परिश्रम करावा लागलाय, कारण दुसऱ्या बाजूने विकेट येत आहेत, तिसऱ्या बाजूने धावा वेगाने येत आहेत. पाहूया तिसऱ्या षटकामध्ये काय घडतंय. हो आणखीन एक वटार एक्सप्रेस. प्रथमच्या हातामध्ये चेंडू आणि काय जबरदस्त बॉलिंग आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करत. पहा प्रथमने एक टप्पल लाईन परफेक्टली धरून ठेवलंय. वाईड यॉर्करला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत आणि वाईड यॉर्करला चेंडू हातलत असताना आतापर्यंत डाऊन टू ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला. लॉंग ऑनचे खेळाडू आल्यात, सहज सोप्या रीतीनं सिंगलला कंप्लीट केले. दाबा धावपल करते 31, 31 धाबा धावपल करतेत. चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 31. तर सामवेद संघ हो याबली खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल. आणखीन एक डॉट. ओके DRS चेक केलं जाणार आहे. ज्यावेळी बॉल डिलिव्हर्ड झाला त्यावेळेला एक्झॅक्टली कुठे होता, वाईड अँगलला की त्याच्या आतमध्ये. चेक करूया. DVN नेटवर्क चेक केलं, किती फास्ट आहे. वा, इट इज अ पर डिलिव्हरी. येस, नो डाऊट, फास्ट अँड फ्युरियस. यश आणि प्रथम दोघेही फॉर्ममध्ये आहेत. आता ही चुरशीची अशी लढाई आहे आणि आपल्याला बघायचं आहे सगळ्यांना, आणि आपण आतुरही आहोत की यश कमाल करतोय की प्रथम. वा 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 वा, फक्त 2 धाबांचं षटक. मॅग्निफिसंट बॉलिंग. ज्या प्रकारच्या पहिल्या 2 षटकामध्ये धाबा येत होत्या, तिसऱ्या षटकामध्ये आल्यात आणि फक्त 2 धाबांचं षटक. पहिल्या 3 षटकांची कहाणी. क्या बात आहे. पहिल्या पर्वाची कहाणी. सुपर ओव्हर मध्ये 6 धाबांचं टार्गेट होतं आणि प्रथमने फक्त 2 धाबा दिल्या होत्या. त्या सुपर ओव्हरला सुद्धा ओके 5 धाब्यांचं टार्गेट असताना सुद्धा सुपर ओव्हरची मॅच मध्ये फक्त 2 धाबांचं षटक. इतकी पॉवरफुल ताकदवर बॉलिंग. आणि यावर्षी BBPLचा थरार जो जीवदानीच्या मैदानावर सुरू होता, तिकडे सुद्धा संपूर्ण सायना टायगर्स कडून खेळत असताना संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. धाबा धापल करते आतापर्यंत 31, 31 धाबा, 31 रन ऑन द बोर्ड. पहिलाच बॉलवर झेड सुटतोय. या प्रकारच्या आप चान्सेस फुल मध्ये कन्वर्ट करणं तितकं सोपं नसतात. प्रत्येक विकेट साठी सर्वेश मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. निमेश ज्यांना आपण शेवटच्या अंतिम षटकामध्ये पाहतोय. पाहूया काय घडणार आहे. पहिल्याच बॉलवर सिंगल. दुसऱ्या बॉलवर बॉल चाललाय आर पार, तोड फोड बॅटिंग. आणखीन एक षटकार, 6 धावा. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला होता. ताकद कितकी लावली होती पहा. शॉर्ट टर्म फुल पॉवरफुल आणि इतकी ताकद लावली होती बॉलला की इतक्या लांब मारलं होतं. षटकार आलाय. पुढचा बॉल पाहूया. 38 रन ऑन द बोर्ड. यामुळे आणखीन एक एकाच्या पाठोपाठ दुसरा. टांको एक प्रश्न मॅडम, ज्या प्रकारची बॅटिंग चालू आहे
काय वाटतं तुम्हाला किती धाबा अजून बनणार आहेत? खरं सांगावं तर मी जे बघत आहे सकाळपासून यश फुल फॉर्ममध्ये आहे आणि तो त्याचा फॉर्मचा इम्पॅक्टच आता दाखवत आहे. अगदी फिअर फ्री असा खेळ चालू आहे आणि मला वाटतं आता झालेला स्कोर आहे 44 आणि तो नक्कीच 60 क्रॉस होईल ही ह्या बॅटिंगवरून तरी एक अंदाज येतोय. नक्कीच डेफिनेटली, परंतु इकडून पलटवार करावं लागणार आहे. जर तुम्ही पलटवार नाही केलं तर धाबा वेगाने येतील. त्यासाठी तुम्हाला विकेट नाही तर डॉट मैदानाच्या आतमध्ये पलटवार करावा लागणार आहे. यावेळी समोर डाऊन टू ग्राउंड आणखीन एक 1 2 3 तिसरा लगातार. यशच्या लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक वैभव यांच्याकडून जमा झालंय. चौथा सुद्धा येतोय. काय जबरदस्त बॅटिंग. यशची बॅटिंग आवडली तर टाळ्या वाजवा मित्रांनो. वाह, 10 चेंडू आणि 38 धाब्यांची खेळी मैदानाच्या आतमध्ये करतायत. ओके, तुमच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. ओके, क्या बात आहे. वाह, नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत हार्दिक, त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. 56. यापुढे समोर खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह चेंडूला, चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑफचे खेळाडू आल्यात, खूप चांगले बिल्डिंग. 2 धाबा कंप्लीट. पहिल्या इनिंगचा जवळपास खेळ संपलाय. धावपळ करते 58. 59 धाब्यांचं टार्गेट सेट केलंय. काय जबरदस्त बॅटिंग. 40 धाबांची खेळी मैदानाच्या आतमध्ये केली यश यांनी. सुपर बॅटिंग आणि यशसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो, टाळ्या वाजवा. डगआउट. काय जबरदस्त बॅटिंग. वा, आउटस्टँडिंग बॅटिंग. हॅलो, वेलकम बॅक. सुस्वागतम. आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. आपण सर्वजण पाहतोय सामवेदी क्रिकेट क्लब आयोजित SBPL सामवेदी ब्राह्मण समाज प्रीमियर लीग फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला द सामवेद, त्यांच्या अगेन्स्ट जगमदा 59चं टार्गेट सेट केले गेले. 59चं टार्गेट आमच्या जोडीने मंदार सुद्धा जुडत आहेत. कालच्या दिवसापासून मंदारला देखील खूप मिस केलंय. मागच्या SBPL मध्ये दिलेली मंदारनी साथ अति देखील खूप महत्वाची होती. प्रत्येक षटकारासाठी सर्वेची मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅच स्टार्ट होण्या अगोदर मंदार पारितोषिकांचा वर्षाव आहे. सर नक्कीच. गोठ्यात गाई, घरात आई आणि आमच्या सामवेदींच्या हृदयावर राज्य करते ती डहाणूची महालक्ष्मी आई. त्या डहाणूच्या महालक्ष्मी आईला नमन करून मी या वर्षाच्या प्रथम समालोचनाची सुरुवात करतोय. त्यासाठी मी SBPL कमिटीला धन्यवाद देतो की त्यांनी मला संधी दिली. दिलीप नाईक गुराडे, यश यांचे मामा, यांच्याकडून यश नाईक याला 5555 कुमार नाईक यांच्याकडे आलेले आहेत.
मंदार आपण यशच्या चर्चेच्या दिशेने गेल्या वर्षी यशची बॅटिंग आठवते, पण यशला तो सपोर्ट कदाचित टीमपर्यंत नव्हता आणि ती फायनलला टच नाही करता आली. पण यावर्षी यशनी केलेली फायनलमध्ये बॅटिंग इम्पॅक्ट टाकणार आहे. 59चं टार्गेट सेट केलं गेले. सर यश यांनी जी फायनलमध्ये बॅटिंग केली आहे ती इम्पॅक्ट टाकणार आहे, पण सेमीफायनलमध्ये राजेश यांनी जी बॅटिंग केली आहे ती विसरण्याजोगा नाही आहे. राजेश यांनी अप्रतिम बॅटिंग केली होती, 4 ते 5 षटकार मारले होते आणि माझ्या मते या वर्षीचा सगळ्यात हायस्ट षटकार जवळजवळ 117 मीटरचा तोही राजेश यांनी मारला होता. तर राजेश यांची तीच खेळी राजेश यांना राजेशच्या संघासाठी महत्त्वाची ठरणार आहे सर. प्रत्येकाने सेमीफायनलचा आपण उल्लेख केला. सेमीफायनलमध्ये हार्दिकने केलेली बॅटिंग 28 धावेची ती देखील आठवणं गरजेचं आहे. सर्वेश म्हात्रे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी आहे. त्याच दरम्यान चेतन देशमुख यांचे वडील रमाकांत दादा यांचे आले आहेत, त्यांचे मी मंडळाच्या वतीने हार्दिक असे स्वागत करतो व त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर आसनस्थ व्हावे. रोशन नाईक यांच्याकडून यश नाईक यांना 500 रुपये पारितोषिक जमा झालेलं आहे. सर अंतिम सामना हा अंतिम सामन्यासारखा होणार आहे, टफ फाईट. कारण माझ्या मते सर तुम्हाला मी सांगतो बघा, बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की तुमच्याकडे तुमचा दाऊद तर आमचा गवळी. हा ना, होणार व्यवस्थित. त्याचप्रमाणे जर तिथे यश आहे तर इथे सर राजस आहे. दोन्ही सर तुल्यबळाचे संघ आहेत, सगळ्यांना एकमेकांचा खेळ माहिती आहे. तर यस लेट्स प्लेचा इशारा ऑफिशियल अंपायर. चिनार गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 59चा पाठला करण्यासाठी राजस मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती. पहिला चेंडू वेगाने जलद गतीने चेंडू हाताळलाय. हार्दिकने केले अपील. डीबीएनच्या टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. चेक केलं जाईल. थर्ड अंपायर थोडेसे व्यस्त होणार आहेत. आपण SBPLच्या चर्चेच्या दिशेने होतो मंदार. दरवर्षी SBPLला तो प्रेक्षकांचा साथ, सर्वजण समाजातले खेळाडू एकत्र येऊन ही स्पर्धा खऱ्या अर्थाने खूप चांगलं एक प्लॅटफॉर्म सज्ज केलंय. सर मी तुम्हाला सांगतो बघा, जसं आमचा सामवेदी समाजाचा मानाचा केंद्रबिंदू म्हणजे आयुष म्हात्रे, त्यानंतर सगळ्यात प्रथम म्हणजे प्रथम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबनशेठ नाईक, त्यानंतर आमचे आमदार राजन आप्पा, आणि त्याचप्रमाणे क्रिकेट स्पर्धेमध्ये भरवलेली SBPL ही जी आहे ती आमची क्रिकेट टुर्नामेंटची एक मानाची स्पर्धा होणार आहे. यापुढे अजून ते उच्चांक गाठणार आहे. गेल्या वर्षी त्याच दरम्यान पंचांचा निर्णय आलेला आहे, फलंदाजा नॉट आउट आहे. प्रत्येक गोष्ट SBPLच्या चर्चेच्या दिशेने आपण आहे. स्पर्धा यशस्वी होण्यामागे सर्वांचा तो एकजूटपणा, समाजाची बांधिलकी, आणि जर का अशा प्रकारचे इव्हेंट आणि आपण कार्यक्रम केले ना तर आपल्यासोबत समाजाचं नाव मोठं होतं, हे जास्त महत्त्वाचं आहे. मोठा फटका सर्रास चेंडूला पाठवले. मिड विकेटच्या डोक्याच्या वरतून टाटा बाय बाय करणारा राजेशच्या बॅटमधून षटकार. सर 103 मीटर, बरोबर 103 मीटरचा हा षटकार. बॉल द्यायचा, नवीन बॉल. सर इच्छा तिथे मार्ग, क्रिकेट तिथे स्वर्ग, आणि राजेश नाईक यांनी मारलाय सुपर 6. राजेश यांच्या प्रत्येक षटकारासाठी राजेश यांच्या सासऱ्यांकडून 500 रुपये. दुसरा मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेलाय. जर पारितोषिक काय कशा प्रकारे येत आहेत, कोणी सासऱ्याकडून पारितोषिक आले, कोणाची धर्मपत्नी मॅच बघण्यासाठी आले. समाजामध्ये होणारे अशा प्रकारचे मॅचेस आहे ना, फॅमिलीला देखील कुठे मागे नाही ठेवले. प्रत्येकाची फॅमिली या क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व आहे. यामागचं कारण तुमच्या समाजामध्ये असलेली ताकद, ती बांधिलकी, तो एकजूटपणा, ती युनिटी. कमबॅक वार वरती पलटवार, प्रत्युत्तर दिले. लगातार 2 डॉट, 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय, 6 धावा. सर त्याच दरम्यान ज्यांनी SBPL कमिटीला पहिल्यापासून सपोर्ट केलेले ते निलेश दादा देशमुख नगरसेवक यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू चिनार यांच्याकडून. सर षटकार खाल्यानंतर जी कमबॅक काय असते ते चिनार यांनी दाखवून दिलेलं आहे. सर
नक्कीच वारवरती पलटवार केला. आपण जर का पाहायला गेलो 5 चेंडूंचा खेळ झालाय, 4 चेंडू निर्धाव वदळलाय. त्याच्यानंतर तो एक षटकार इतकासा मॅटर नाही करत, कारण की तुमचं धावफलक चालू राहणं हे गरजेचं असतं. सन्माननीय विशेष अतिथी निलेशदादा देशमुख यांचं व्यासपीठावरती आगमन होतं. त्यांच्या अंतर्गत मोरेगावामध्ये एक स्पर्धा देखील सुरू आहे. तिथे देखील त्यांना वेळ द्यायचा असं आपला मोलाचा वेळ काढून या SBPL साठी त्यांनी भेट दिली. निलेशदादा देशमुख आपलं सहर्ष स्वागत आहे या SBPL मध्ये, सहर्ष स्वागत. सर त्याच दरम्यान या गोलंदाजांनी कोणत्याही गोलंदाजांनी विकेट काढली त्याच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये पारितोषिक सागर नाईक करमाळे यांच्याकडून. शेवटच्या चेंडूला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, सर्कलच्या आतमध्ये फेकी वेगाने चेंडूला गॅदर करून यष्ट्यांवरती लावताना थोडासा उशीर केला. चेंडू हातामध्ये नाही आला. पहिला षटकाचा खेळ संपतोय. धावफलकर धावा मात्र 7. आणि सर बघा जीवनदान काय महागात पडते. कुणाल नाईक यांनी सर 2 मॅच आधी अप्रतिम असा झेल, अविश्वसनीय असा झेल घेतला होता. त्याच कुणालकडून एक झेल सुटला, तो 6 मध्ये परावर्तित झाला आणि त्यानंतर भरपूर षटकार आले. तेच तसंच जीवदान आता हे राज्याचं महागात पडेल की काय. खूप चांगला उल्लेख केला आपण. जसं शालेय जीवनात सर षटकोन त्रिकोण शिकलो ना, तसं मॅचला पाहण्याचा दृष्टिकोन आहे. पॉईंट ऑफ व्ह्यू, तुम्ही कोणत्या नजरेने मॅचला पाहताय, मॅच कोणत्या क्षणाला बदलते ना, ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला पाहणं गरजेचं असतं. एक ईच अँड एव्हरी मुमेंट हा मॅचमध्ये इम्पॉर्टंट असतो. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 7 धावा. कदाचित इथे जर का हातामध्ये चेंडू कलेक्ट झाला असता ना, धावचीची संधी देखील असती. आणि सर आता बघा दुसरं षटक वैयक्तिक पहिलं व संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेलं आहे ते यश नाईक. समाजातील जे टॉप 4चे ऑलराऊंडर आहेत त्यापैकी एक यशकडे चेंडू आहे, तर राजस आणि प्रथम या दोघांकडे बॅट आहे. हे षटक आहे हे सर हे निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये जितक्या जास्ती धावा येतील. सुपर गोलंदाजी मैदानाच्या बाहेर चालू, मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. थोडासा चेंडू बाहेर निघाला. पंच आमच्या दिशेने वदत वाईटचा इशारा. जसं आपण यशचा उल्लेख केलाय, सकाळपासून अप्रतिम गोलंदाजी ॲज अ ऑलराऊंडर. दिशा थोडीशी चुकली जाते. आपण तर वाईट येतोय. लगातारचे 2 एक्स्ट्रा धावफलक आपण पाहायला गेलो, 9 धावा आहेत. पंचांचे हात समांतर म्हणजे सर धावा आल्या धावांतर. या एक अवांतर धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे ती 9. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू खाली आले देखील होते, पण झेल मैदानाच्या आतमध्ये नाही टिपला गेलाय. कॅचेस विन मॅचेस नेहमी आपण पाहिले. आता सुटलेले झेल किती महाग पडतील येणारी काळ वेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शवेल. राजेश यांना लगातार दुसरं जीवदान मिळालेलं आहे. प्रथम स्ट्राईक वरती येतोय. प्रथम वरती दबाव. प्रथम थोडासा प्रेशर मध्ये आहे, पण तोच जर का एखादा मोठा फटका आला तर तो प्रेशर कदाचित रिलीज होईल. त्याच दरम्यान सर या षटकामध्ये जर कोणत्याही फलंदाजाची विकेट पडली तर रोशन नाईक यांच्याकडून 1000 रुपये. यशसाठी ऑलरेडी रोशनजी नाईक साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. लगातार जे 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. ॲज अ ऑलराऊंडर मध्ये द सामवेदीकडून खेळत असताना खूप चांगली गोलंदाजी. फुल टोन वसूल करणारा फटका प्रथमच्या बॅटमधून षटकार. रिव्ह्यू रेफर केला गेलाय. नो साठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय. चेक केलं जाईल. DBNच्या टेक्निकल टीमची मदत घेतली जाते. मंदार हा षटकार आलाय. या षटकाराने मोमेंटम काय आपल्या बाजूने घेतला जाईल का? सर ही मॅच जी आहे ना, अंतिम सामना काय असतो, कारण सर दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. पुन्हा दोन्ही संघाला सर त्यांचा खेळ काय जो आहे कच्चे दुवे हे माहिती आहेत. कुणालला यश आपला हार्दिकची काय ते हे माहिती आहे की हार्दिककडे काय गेम प्लॅन आहे, आणि हार्दिकला कुणाल आणि राजेश यांचा गेम प्लॅन माहिती आहे. त्यामुळे सर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार हे मी तुम्हाला सांगतो. खूप चांगला उल्लेख केला आपण. कुणालचा उल्लेख केला. टॉस जेव्हा फायनलचा झाला ना, कुणालने सांगितलं की माझ्याकडे हार्दिक सारखे मोठे फटके नाही आहेत. नोचा इशारा. नो, त्याच्या पुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. नो आलाय मॅच मध्ये. यश कडून झालेली चूक किती महाग पडेल. आतापर्यंत संपूर्ण दिवसभरामध्ये यशनी एकही नो चेंडू हाताळला नव्हता. महत्वाच्या मॅच मध्ये चुकी घडते. फ्री हिट लायसन्स होता. पुरेपूर वसूल केला. लॉंग ऑनला क्लिअर करून चेंडूला पाठवलं सीमारेषा पार. SBPL षटकार. सर 2015 पर्यंत आमच्या समाजामध्ये सर हलक्या बॉलाचं क्रिकेट खेळलं जायचं. त्याच्यानंतर असं
विचार आला की आपल्या समाजातूनही खेळाडू पुढे जाऊ दे आणि 2015 नंतर जे वजनी बॉलाचं क्रिकेट आलेलं आहे त्याच्यामधून आपल्याला टेनिस बॉलाचा मिळालेला सितारा म्हणजे प्रथम. त्याच दरम्यान स्कोअर झालेला आहे 23. लगातारचा तिसरा येईल का? वन बाउंड चेंडू निघून गेला सीमारेषा बाहेर. SBPL चौकार. सर प्रथम हे अतिशय सुंदर अशी फलंदाजी करत आहे. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी सर अतिशय सुंदर असा खेळ केलेला. जे समाजातले टॉपचे 4 ऑलराऊंडर आहेत त्यामध्ये प्रथम यांचं नाव येते आणि प्रथम हे टेनिस क्रिकेटमधल्या जे नाव आम्हाला आयुषनी भारतासाठी लेदर क्रिकेटमध्ये मिळवून दिलेलं आहे भारतासाठी, तेच नाव आमच्या समाजाला वसई तालुक्याच्या बाहेर घेऊन गेलेले आहेत ते प्रथम. खूप चांगला उलट. सुप्रीमो सारख्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्यांनी खेळल्यात. पालघर ताई पॅकर्स मधून खेळत असताना प्रथमला आपण अनेक वेळा पाहिलंय. प्रथमकडे असलेला एक्सपिरियन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. फुलटॉस प्रथम दीपावर मैदानाच्या आतमध्ये. नो चेंडू. नो साठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय. फिल्डिंग टीम रिव्ह्यू रेफर केला गेला. पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. जागमाता 11 एक्स्ट्रा प्लेअर असेल तो पाणी घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. कुणाल प्लीज पाणी पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये. यांच्यासाठी जी हार्दिक आणि यश यांनी खेळी केली होती तीच खेळी आता प्रथम करतोय. सेन्सिबल क्रिकेट आहे. जो चेंडू त्याच्या रडारमध्ये आहे त्यावर प्रहार करतोय. कौशलजी नाईक साहेब प्रथमच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. सर्वेची मात्रे यांच्याकडून देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रथम चेक केलं. डीबीएनच्या टेक्निकल टीमची मदत घेतली. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अनोबल नाहीये. मंदार सेन्सिबल क्रिकेट कशा प्रकारे प्रथमच्या जो चेंडू रडारमध्ये आहे ना त्यावर त्यांनी प्रहार केलाय. त्याचं महत्वाचं काम आहे विकेटवरती उभं राहणं. आणि प्रहार कोणाच्या अगेन्स्ट केलाय? 3-3 33 33 जवळ धावफलकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 33. कोणाच्या अगेन्स्ट मंदार हल्ला चढवला? यश इनफॉर्म गोलंदाज त्याच्या अगेन्स्ट हल्ला चढवला. सर जी यश यांनी खेळी केली होती तीच खेळी आता रिव्हर्स मध्ये प्रथम करत आहेत. अगदी बरोबर. गरज देखील आहे. जागमाता 11 या संघासाठी गरज देखील आहे. गरजेला साजेसा खेळ प्रथम मैदान बनून या मॅचला जिंकेल. यशच्या 3 षटकारानंतर विकेट लागतोय. ब्रेक थ्रू. आपण यायचंय. ट्रॉफी कोणता संघ आपल्या घरी घेऊन जाईल? फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचं लायसन आहे मंदार. फ्री हिटचं लायसन आहे. पार्थनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. फ्री हिटचं लायसन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. फेकी केले. एका धावेने संतुष्ट व्हावं लागेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ऍड होते. 8 मध्ये 14ची गरज. सर अतिशय उत्कृष्ट असा चेंडू अडवला. त्यानंतर फेकी अतिशय उत्कृष्ट अशी कुणाल यांनी केली. 8 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. मोरे सर पुढे प्रत्येक जण त्यांना मिस करते. टेनिस क्रिकेटमधील असं एक समालोचन क्षेत्रामध्ये नाव गाजवले. संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. SBPL सामवेदी ब्राह्मण समाजाचं असलं नातं खूप त्यांच्या जवळचं नातं आहे. 6-13 फायनल अंतिम मॅच. एका बाजूला जागमाता 11 त्यांच्या अगेन्स्ट द सामवेद. शेवटचं षटक. श्रेयस गोलंदाजी मारवरती. राजस आणि कुणाल 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राजस सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये सेट आहे. कुणाल सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो. त्याचं माइंडसेट. आणि सर ही जोडी जी आहे ही विकास 11 ची बिनीची जोडी आहे. विकास 11 बोईंची जुनी जोडी असली तरी चालेल पण मैदानाच्या आतमध्ये हार्दिक क्षेत्ररक्षण करतोय. या जोडी तोडण्यासाठी तो देखील प्लॅन बनवतोय. 6-13 फटका खेळलाय सर. हितेश वेगाने चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला फील्ड केले. सिंगल. 5 मध्ये 12ची गरज.
आजच्या दिवसामध्ये आपण जर का मॅचेस पाहिला ना 40+ टार्गेट चेस करत असताना इतकंसं तो इम्पॅक्ट मॅचमध्ये नाही दिसला, पण इथे 59चं टार्गेट सेट करत असताना मॅच कुठे येऊन थांबले. प्रत्येक चेंडूवरती दबाव तर आहे. बघा ना, गोलंदाजाला 5 चेंडू चांगले टाकायचे आहेत, तर फलंदाजासाठी 2 चेंडू खेळ खाला. तर हे 5 चेंडू वर्सेस 2 चेंडू असा खेळ माझ्या दृष्टीने आहे. 2 चेंडूवरती मोठे फटके घेताना जर म्हणतात डॉट आले तर काय करणार, याची देखील चर्चा करणं गरजेचं आहे. अख्खो टप्प्याचा चेंडू हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये, हवेमध्ये लॉंग ऑफला क्लिअर करून मिळतील धावा 6. सर येतोय हा SBPL षटकार, ज्यासाठी केला होता अट्टहास, तो आता अंतिम सामना, न भूतो न भविष्यती असा अंतिम सामना होत आहे. 4 चेंडू मध्ये 6 धावेची गरज. खूप चांगला उल्लेख केला मैदानाच्या आतमध्ये. 4 मध्ये दरम्यान सर्वेश म्हात्रे यांच्याकडून 1000 रुपये. 4 मध्ये 6ची गरज. अपयशाची भीती बाळगू नका. 59चं टार्गेट मोठं नव्हतं. अपयश हाच मात्र यशस्वी होण्याचा पहिला मार्ग आहे मैदानाच्या आतमध्ये. राजस 4 मध्ये 6ची गरज. श्रेयस पुन्हा एकदा सज्ज होतोय. बैटची एज, बैट का किनारा, विकेट कीपर का पूरेपूर सहारा. मैच अभी खत्म नहीं हुआ है. राजसला मैदान सोडावं लागते. मोठी विकेट. सर तुम्हाला मी मॅच ही इनिंग सुरू होताना बोललेलं की हा सामना जो आहे हा शेवटच्या षटकापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार आहे. आता 3 चेंडूमध्ये 6 धावेची गरज. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हुकमाचा एक्का राजेश त्यांनी धुवादार अशी खेळी सेमीफायनलच्या सामन्यात केली. धुवादार खेळी आता अंतिम सामन्यात. फायनलच्या मॅच मध्ये राजेशने केलेली इनिंग सर्वांच्या मनाला भावणारी बॅटिंग आहे. पण मॅच अजून संपली नाहीये. सामवेद देखील सांगतो आम्ही कमबॅक करू शकतो. श्रेयसने केलेला कमबॅक, राजेशची मिळून दिलेली विकेट. 3 मध्ये 6ची गरज. गेल्या वर्षीची फायनल प्रत्येकाला आठवते. विवेक नाईक होते, पण आता विवेक नाईक बाउंड्रीच्या दिशेने आहेत. 3 मध्ये 6ची गरज. 2 मध्ये 1चं इक्वेशन विवेक नाईक सरांनी क्लिअर केलं होतं. आता इथे 3-6ची गरज असताना सामवेद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर थोडासा दबाव. सर त्याच दरम्यान कौशिक यांच्या षटकारासाठी 1000 रुपये कौशल नाईक यांच्याकडून जाहीर. जगमाता 11 आपण बाउंड्री लाईन पासून थोडेसे प्लीज लांब व्हा. थोडेसे प्लीज लांब. व्हॉलेंटियर आपणास विनंती आहे. सुपर्ब स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. वाईटचा इशारा पंचांनी केलाय. मॅच अजूनही संपली नाहीये. एक्स्ट्रा धावा आल्यात. वाईट साठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय. वाईटसाठी यस, चेक केलं जाईल. त्याच दरम्यान कौशिक हे आऊट झालेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते हार्दिक. चंपावती भिगाव संघाचे अतिशय उत्कृष्ट असे लेफ्ट हँडर फलंदाज ऑलराऊंडर आहेत ते हार्दिक आता आलेले आहेत आणि इक्विशन झालेलं आहे ते. 3 मध्ये 5ची गरज. वाईट साठी रिव्ह्यू रेफर केला गेलाय. चेक केलं जाईल. 3 मध्ये किती धावांची गरज असणार आहे. पण जमेची बाजू स्वतः कर्णधार कुणाल स्ट्राईक वरती आलाय. SBPL मागच्या वर्षी कुणाल फायनलला टच झाला होता, पण फायनलच्या सामन्यामध्ये विवेक नाईक यांनी त्याला पराभवाच्या छायामध्ये पाठवलं होतं. त्यांनी देखील स्वप्न पाहिलं होतं SBPL मध्ये मला देखील त्या चॅम्पियनच्या ट्रॉफीवरती नाव कोरायचे आहे. सर SBPL ची स्पर्धा पहिल्या वर्षी उत्कंठावर्धक होती. त्याच्यापेक्षा जास्त उत्कंठावर्धक स्पर्धा ही दुसऱ्या सीझन मध्ये झाल्या. तसाच अंतिम सामना पहिल्या वर्षी जो रोमहर्षक होता तसाच रोमहर्षक सामना आता दुसऱ्या पर्वामध्ये झालेला आहे. यातून एक गोष्ट नक्की दिसते, जिंकतोय म्हणजे क्रिकेट आणि तुमचा समाज पुढे चाललाय. क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक सामना लढतोय. फेअर डिलिव्हरी. 3 चेंडू आणि विजयासाठी 6 धावेची गरज. 2 मध्ये 6ची गरज. एका षटकारानंतर पलटवार, जसा उल्लेख केला शेर, दुसरा सव्वा शेर, बब्बर शेर, तिसरा श्रेयस आलाय. 2 मध्ये 6ची गरज. प्रत्येकाने स्वप्न पाहिलंय SBPLच्या ट्रॉफीवरती नाव कोरायचे. स्वप्न म्हणजे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढायचं आहे. जिद्द ती दाखवून देणं गरजेचं आहे. मंदार 2 मध्ये 6ची गरज. सर 2 मध्ये 6ची गरज. जो प्रथम राजेश यांनी पाया रचला त्याच्यावरती कुणाल कळच करतील की श्रेयस आपल्या संघासाठी द सामवेद दुसऱ्या पर्वामध्ये त्यांचं विजयाचं स्वप्न वैभव नाईक, प्रशांत नाईक यांचं पूर्ण करतील. हे येणारे 2 चेंडू ठरवतील. विजयाचं स्वप्न प्रत्येकाने पाहिलंय. SBPLच्या ट्रॉफीवरती नाव कोरायचंय. 2 मध्ये 6 कुणालच्या अगेन्स्ट श्रेयस.
मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, टिपलाय झेल, संपलाय कुणालचा के. विकेट विकेट विकेटचं पतन. सर कुणालचा खेळ संपलाय आणि दुसरं काय झालंय तर हार्दिक हे नॉन स्ट्राईकलाच राहिलेले आहेत. पंचांचं शेवटच्या चेंडूचं डिसिजन येण्याच्या अगोदर कोणीही ग्राउंड मध्ये नाही जाणार. व्हॉलेंटियर्स आपणास विनंती, आपण सर्व बाजूने लक्ष द्यायचंय. 1 मध्ये 6ची गरज. SBPLचं स्वप्न जसं मंदार आपण उल्लेख केला, SBPLचं स्वप्न प्रत्येकाने पाहिलंय, पण 1-6ची गरज, हिरो बनण्याची संधी. आणि सर उतरलाय कोण? कुणाल ज्यांनी 2014 मध्ये अमरनाळा स्पर्धा आयोजित स्पर्धेमध्ये गावधनी संघाने ओपन गटातून बाजी मारली होती आणि तिथे त्यांनी तडाखेबाज असा खेळ केलेला 2015 साली तो कुणाल. काय कुणाल जगमाता संघासाठी विजयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी bat घेऊन जसं मंदार आपल्याला 10 वर्ष आधीचं आठवलं, कारण की त्याने 10 वर्ष अगोदर केलेला खेळ. इथून जर का 10 वर्ष अगोदर परत आठवायचं असेल ना, तर या चेंडूवरती षटकार मारणं तितकंच गरजेचं आहे. पण गोलंदाजी मारवरती श्रेयश, त्यांनी देखील स्वप्न पाहिलंय दसांवेद या संघासाठी. कोणीही स्टंप काढणार नाही याची देखील चर्चा करायची आहे. 1 मध्ये 6ची गरज, प्रत्येकाने स्वप्न पाहिले. 1-6चं इक्वेशन. स्वप्न ते नाही की तुम्हाला झोपल्यावरती आठवतात, स्वप्न ते पहा ते तुम्हाला झोपून देणार नाही. सर 1-6, एक चेंडू 6 धावा. सामना सामवेद की जगतमाता. अतिशय मोठी जबाबदारी कुणाल आणि श्रेयसवर आहे. एक चांगला चेंडू, सामना सामवेदच्या बाजून. एक चांगला फटका, सामना जगतमातेच्या बाजून. एक चेंडू आणि दोन्ही संघाची स्वप्न. एक चेंडू संपूर्ण SBPL 2 चा रिझल्ट डिसाइड करेल. कुणाल 10 वर्षानंतर पुन्हा एकदा कुणालचं नाव घ्यायचं असेल तर कुणाला तो फटका खेळणं गरजेचं आहे. आणि गोल्डन फटका मारतोय का कुणाल की श्रेयस? अतिशय पहिला षटकार खाल्यानंतर अतिशय चांगले असे जे चेंडू टाकलेले आहेत तसाच चेंडू हाताळतोय. अतिशय पंचांचं रोमांचक डिसिजन सामना. येईपर्यंत कोणीही मैदानाच्या आतमध्ये नाही जाणार. 1-6 कुणाल विरुद्ध श्रेयश. शेवटचा सगळ्यांनी चेंडू. टाळ्या वाजवा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. मॅच फिनिश. हार्ड लक टीम जगमाता विजेता संघ SBPL सीझन 2 दसांवेद. प्रशांत नाईक, वैभव नाईक यांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. हार्ड लक कुणाल लगातार दुसरं वर्ष अंतिम सामन्यात. राजेश आणि यश आपण यायचंय. आपल्यासाठी जे कॅश पारितोषिक होतं ते आमच्यापर्यंत जमा झाले. रोशनजी नाईक सर यांच्या माध्यमातून यशसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. रोशनजी नाईक सर आपण असतील तर आपण यायचं, आपल्या शुभ हस्ते ते पारितोषिक देऊया. राजेशसाठी सर्वेची मात्र यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, ते देखील आमच्यापर्यंत जमा झाले. यश आपण यायचंय आणि राजेश आपण देखील यायचंय.
रोशनजी नाईक साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक यश यांच्यासाठी होतं. यश आपण यायचं टॉस्का बॉक्स मध्ये. राजेशसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सर्वेची मात्रे साहेब यांच्याकडून होतं. पारितोषिक आमच्यापर्यंत जमा आहे. दोन्ही खेळाडू लगेचच यायचंय. हॅलो हॅलो, सर्वांना विनंती आहे की आता आपण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम करणार आहोत, त्यामुळे सर्वांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. दोन्ही विनिंग टीम, प्रेक्षक वर्ग, अगोदरच्या ज्या टीम खेळलेल्या आहेत त्या सर्वांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. आता आपण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की कृपया स्टेजच्या समोर यायचं आहे. यश आपण यायचंय. रोशनजी नाईक साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक होतं, ते आपल्याला देण्यात येईल. रोशनजी नाईक सर आपण असतील तर या, आपल्या शुभ हस्ते ते पारितोषिक देऊया. वैभव नाईक तुमचे सगळे प्लेयर घेऊन जरा या साईडला या. जगमाता 11चे सर्व खेळाडूंनी आणि मालकांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. आणि सुरेश जोशी 11 आणि सुरेश जोशी सुपरस्टार आणि आर्यनसनचे पण यश कर्णधार आणि टीम असतील, प्लेयर असतील तर त्यांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. आपण आता बक्षीस समारंभाचा कार्यक्रम करणार आहोत. कुमार त्याच दरम्यान यश नाईक यांना विनंती करतो की ते रोशन नाईक यांच्याकडून त्यांच्यासाठी आलेले 1000 रुपये मी रोशन यांनाही विनंती करतो, रोशन कॉमेंट्री बॉक्स मध्ये यावे. यश नाईक फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे यश.